नमस्कार मित्रांनो, सोमजाई माता तीर्थयात्रेमध्ये मी सुषमा आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण ऐकणार आहोत लोकांचे यात्रेतील अनुभव। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मी प्राजक्ता मेहर याच्यापूर्वी 2 वेळा सोमजाई तीर्थयात्रेसोबत गेली होती आणि खूप छान अनुभव आलेले आहेत। आणि त्याच्यामुळे आज माझी 27 जणांची टीम घेऊन मी आज पुन्हा महाराजांसोबत या टीमला आलेली आहे, या तीर्थयात्रेला आली आहे। गेले 12 तारखेपासून आपण या टीम सोबत आहोत आणि एवढं छान घरच्यासारखं वातावरण आहे आणि खूप सुंदर प्रसन्न असं वातावरण मिळतं आहे। आणि प्रवासामध्ये सुंदर असे अभंग, छोटी जी बच्चे कंपनी आहे त्यांच्यावर सुद्धा उत्तम संस्कार केलेले आहे महाराज आणि सोमादादा यांनी। आणि त्याच्यामुळे त्यांचं खूप आभार आणि अभिनंदन। आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून की गेल्या 12 तारखेपासून आम्हाला उत्तम असं रुचकर जेवण दिलेलं आहे। त्या जेवणामुळे सगळ्याच्या एकदम तंदुरुस्त आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट म्हणजे आमचे सोमादादा त्यांनी तर काय प्रत्येक पावली आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, सजेशन केलेलं आहे। त्याच्यातून आमच्याकडे काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर आमच्या टीमकडनं सॉरी बोलते आणि सोमजाई तीर्थयात्रेला खूप शुभेच्छा देते। आणि आमचं छोटंसं प्रेमाचं प्रतीक म्हणून मी आता महाराजांना इथे बोलवते। महाराज आमच्या या 27 जणांच्या 28 नक्षत्र असतात, आमचे 27 नक्षत्रांचा हा ग्रुप आहे। तर प्लीज महाराज तुम्ही इकडे या, आम्ही छोटंसं ठोकून आपलं प्रेमाचं प्रतीक तुम्हाला देतोय, प्लीज तुम्ही ते ऍक्सेप्ट करा। हमारी तीर्थ यात्रा सबसे अद्भुत यात्रा है और ये यात्रा में हर यात्री को पूरा सुख देने की इच्छा की जाती है। उसमें भेदभाव नहीं है, कॉम्पिटिशन है, सब मिलजुल कर काम करते हैं। किचन में भी आते हैं, बांटने के लिए खाना बांटने में भी सब हेल्प करते हैं। और जहाँ तक होएगी ऐसी यात्रा होती रहेगी और भी आदमी ये यात्रा को देखते हैं, अपने साथ में ज्वाइन करने की कोशिश करते हैं। और आप लोग का टीम वर्क इतना बढ़िया है, टीम वर्क के हिसाब से हर आदमी आने को इंटरेस्ट है। यही चाहते हैं कि आपकी यात्रा भरपूर चलती रहे, सबको यात्रा कराते रहो, स्वस्थ रहो, मस्त रहो, व्यस्त रहो, यात्रा कराते रहो। मी मिसेस लक्ष्मी सुंदेश, मी डोंबिवली राहते। मला पण असं खूप हौस आहे कुठेही बाहेर जायचं वगैरे, पण ऑपॉर्च्युनिटी मिळत नव्हतं। पण एकदा शशीने आम्हाला एक आमच्या ग्रुपमध्ये ॲड पाठवलं की असं हे लोक घेऊन जातात, कमी खर्चात घेऊन जातात, घरगुती जेवण देतात। मला खूप आनंद झाला आणि मी माझ्या मिस्टरांना पण सांगितलं तुम्ही पण या। पण त्यावेळी ओन्ली लेडीज म्हणून अनाऊन्स केलं होतं आणि त्यांना खूप वाईट वाटलं, तू फक्त जाते। म्हटलं थांबा जरा, आपण आपल्याला देवी बोलवणार तर तुम्हाला पण चान्स मिळणार नाही। आणि त्याच क्षणी एका माणसाचं विजय सूर्यवंशीचं कॅन्सल झालं आणि लगेच आम्ही बुक केलं त्यांच्या नावावर। व्हेरी हॅपी अँड मी मनापासून तुम्हाला तुमचं सगळ्यांना आभार करते। आय लाईक द फूड व्हेरी मच, खूप चांगलं, काही पोटात प्रॉब्लेम झाला नाही आहे। आणि हे यात्रा मला खूप आठवण राहील, सगळं मला सांगितलं। एक ही फैमिली, जैसे एक ही कुटुंब जैसे फीलिंग होते, तो मेरे तरफ से अभी मैं इतना अच्छे से बताइए और आप लोग भी इतना सहयोग करें तो बच्चों लोग भी एक क्लास अच्छा लगेगा। तो मैं देती हूँ मेरा साथ, आप लोग भी कीजिए क्लास, आपको भी इसमें एंजॉय करेंगे। तो स्टार्ट करेंगे। स्कूलचा स्टाफ असल्यामुळे थोडंसं नवीन गोष्टी मुलं पण शिकतील। बच्चों यू आर रेडी? क्लास का नाम होते हैं कोकोनट क्लास। कोकोनट क्लास नारियल कोकोनट क्लास। तो मैं अभी करती हूँ, मेरा कुछ करो। सी ओ सी ओ एन यू टी cut the coconut, put the straw, drink the water, feeling कशी वाटली मित्रांनो व्हिडिओ? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या व्हॉट्सअप चॅनल आणि फेसबुक पेजलाही फॉलो करून जास्तीत जास्त प्रतिसाद द्या अशी मी आशा करते। धन्यवाद।